तर खोटेपणाच्या नादात आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला असं फडणवीसांनी म्हटलंय। बाबासाहेबांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। जितेंद्र आव्हाडांच्या कृत्याचा निषेध करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा कुठलाही विचार नाही असंही स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। खरं म्हणजे रोज एक खोटं बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करतायत। कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही, तो कधी आलेला नाही। आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये, खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं खोटेपणा आम्ही उघडा पाडू।